चालत होता सध्या, पण ते खडीकरण वगैरे राहिले, पक्का रस्ता करायचा राहिला. सर काढले ग्रामस्थांनी रस्ते पण काढले सर. हा रस्ताच बंद केला सर. त्यामध्ये हा रस्ता ते हजारेचा उपाय हा 2001 ते 2021 रस्ते विकास योजना ग्रामीण मार्गाची यादी आहे ना, त्यातली हा डिंगोर ते आंबेदरा 120 नंबरचा रस्ता आहे. 120 नंबरचा रस्ता आहे. 375 त्याची विड्थ आहे आणि बाजूला साईड पट्टा धरून आपल्याला 7 मीटर अपेक्षित आहे. म्हणजे एक्झिस्टिंग आता जी जागा आहे ती 7 मीटरपेक्षा जास्त आहे. आता झालेलं आहे काय 4 किलोमीटरची लांबी, त्याच्यात 1 किलोमीटरला कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे. मधला 390 जो अतिक्रमणचा भाग आहे तेवढा फक्त सोडलेला आहे आणि बाकी 1700 मीटरला परत डांबरीकरण झालेलं आहे. स्थानिक एक कांदा चाळ आहे ना, ती पुढे आली त्याचं 1 किलोमीटर सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आहे. हा पूर्ण आहे. आपला पूल सोडला ना तिथून पुढे 1 किलोमीटर पर्यंत पूर्ण आहे सीसी. हा त्याच्यानंतर 390 मध्ये अतिक्रमण पण याचं असं नाही की म्हणजे रस्त्याची वेट जी आहे 375 ती पूर्ण भरते आहे. आणि फक्त इथं जी आहे ही एक कांद्याची काळाची ही आलेली हा रस्ता आता एवढा भेटतो 375 आणि पुढं आता डांबरी आहे पुन्हा. आता हा जो वादातला विषय आहे एवढा मधला आहे. याच्यावरती पूर्वी ह्या साईडनी खडीकरण झालं होतं बरोबर ना, परंतु त्यावेळेस यांनी तिथल्या लोकांच्या सर्वांच्या संमतीने तो मधने घेतलाय. ह्याची लांबी म्हणजे आता सध्याला हा रस्ता 375 पेक्षा जास्त भरतोय, परंतु आता ग्रामस्थांची मागणी आहे किंवा हे अतिक्रमण ह्या साईडचं झालेलं आहे किंवा ते काढून घ्या. परंतु आता आमचं असं म्हणणं आहे की आता हे तर आपण आता मोजणी किंवा त्यामध्ये अतिक्रमणाची प्रोसेस आपण क्लिअर नोटीस काढून याच्यामध्ये याला एक आपण 100% करू शकतो. परंतु आता हा रस्ता जो आहे हा मुळात आपला ग्रामीण मार्गामधला हा ग्रँटेड रस्ता आहे, म्हणजे याच्यामध्ये नंबर पडलेला रस्ता आहे. हा रस्ता आता अडवून उपयोग नाही. म्हणजे आपलं यांना म्हणणं की हा रस्ता याच्यावरती त्यांची जी तक्रार असेल ती 100% त्या अतिक्रमणाच्या वरती त्यांनी आपल्याला द्यावी. त्यामध्ये डेप्युटी एसएलआरकडनं मी स्वतः हे करून घेतो, मोजणी करून घेतो आणि त्यामध्ये जी याला रिसर पहिल्यांदा मी नोटीस देऊन सांगतो काढून घेत. नाही काढून घेतली तर मग आपण स्थानिक लोकांचं म्हणणं साहेब हा रस्ता जो आहे तो असा सरळ याच्यामध्ये आलेला आहे आणि नंतर मग हे अडवणूक करतात म्हणून लोकांनी त्यांच्या सोयीसाठी बाजूनं काढून घेतलेला रस्ता. त्यांचं म्हणणं नकाशामध्ये जो आहे रस्ता तो सरळ आहे, मग त्यांच्यामध्ये म्हणजे ही अतिक्रमण आहे. येस हा असा झालेला विषय. आणि काल जेव्हा साहेब आम्ही तिथं गेलो ना व्हिजिटला त्यावेळेस तिथले स्थानिक लोक आले. त्यांचं म्हणणं होतं की इथून वाहणारा ओढा होता, त्या ओढ्यावरती अतिक्रमण करून लोकांनी माती टाकून पुढे मागे सरकलेलं एवढं झालेलं विषय. 400 मीटर मध्ये आदिवासी वस्तीची लोक त्याच्यावरती आपल्याला एक आता याच्यावरती एक आहे किंवा हे जे आपल्याला अतिक्रमण आहे की आता मी यासाठीच मी आता यायचं गेलं की आता हा रस्ता आहे ना की हा रस्ता आडून याच्यावरती इमिजिएटली कसं आहे की जो चालू आहे तो रस्ता पण आहे. तुमची जी मागणी आहे ती 100% आपण याच्यावरती जे अतिक्रमण जे अतिक्रमण धरा साहेब काही मागणी नाही आहे का नाही. आपण आता पूर्वीचं अतिक्रमण काढलं की नाही, पूर्वीचं ज्यावेळेस अतिक्रमण काढलं त्यावेळेस ते रस्ता नुसता रस्ता नाही वडा पण आहे. आता तिथं वडा अस्तित्वात नाही, आपल्याला पहिला वडा काढून द्यायचा आणि मग रस्ता करायचा. नाही ते पण करू ना. तर आम्हाला तुम्ही सलग जर मोजणी करून दिली रस्त्याची तर आपल्याला वडा काढता येतो आणि रस्ता करता येतो. तसं नाही का तुमचं म्हणणं काय आहे की ओढा पारंपरिक आहे तो बुजवला गेला नाही त्याच्यावर समजा अतिक्रमण झालं मान्य आहे बरोबर ना. तर तो ओढ्याचं जे अतिक्रमण झालं या बाबतीमध्ये काय पत्रावर माझ्या ऑफिसला कोणी केला तहसीलदारच्या ऑफिसला कोणी केला कोणी केला दाखवा बरं मला दाखवा ना कोणी काय केला. द्या ना त्याच्यावर काय निर्णय केला त्याच्यावर आपण मोजणीची मागणी केली होती. किती दिवस झाले त्याला 6-7 महिने होऊन गेले. 4 महिने निवडणुकीमध्येच गेले आचारसंहिता होते ना खासदारकी आमदारकी मग त्यामुळे काय होणार. हा विषय कधीचा आहे आता फेब्रुवारीचा अर्ज आहे कधी जुना अर्ज काढा ना मला दाखवा. जुना काढा.
14/9/2023 काय म्हटलं याच्यावर? अतिक्रमण करून नकाशावर रस्ता मिळण्याबाबत त्याच्यावर काय उत्तर आलं? उत्तरच नाही आलं काय. मग उत्तर काय घेतलं नाही कोणी? त्याचं किती वेळा पाठपुरावा केला. कोणी केलं? दुसरं पत्र दाखव. पत्र तिला माहिती जबाबदारी संपली का आपली? समजा आम्ही उद्या मुख्यमंत्री पत्र संपला विषय आमचा का? नाही त्याला मी नव्हतो त्यावेळेला पण अरे नसू द्या. रस्त्याची नकाशा पत्र संदर्भात कोणती कारवाई झाली त्यावेळेस मोजणी झालेली आहे का नाही? खाजगी मोजणी झाली. मी नव्हतो म्हणजे त्यावेळेला. चोरीच्या वेळेत होतो त्यापेक्षा गावांनी एकत्रित यायचं, पदाधिकाऱ्यांनी तंटामुख्य अध्यक्षांनी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी यांनी एकत्रित हे रस्ते खुले करायचे. त्याच्या अनुषंगाने सगळ्या मंडळ अधिकाऱ्यांना 2023 एक पत्र दिलं सरपंचाने, त्याच्यानंतर ग्रामसेवक पाठपुरावा करायचे काय? नाही 2 वर्ष गेले ना. म्हणजे कळलं पण काम सुरू झालं असं. तसं काय नाही. झालं की सांगतो, एक मिनिट. तो जो रस्ता आहे ना तो ग्रामस्थांनी सगळ्यांनी खुला करून दिला होता आणि जे अतिक्रमण थोडं होतं सोनून कोरडे बाकीची काय स्थिती अतिक्रमण ती सगळी काढली होती. पण ज्या वेळेला ती अतिक्रमण काढली, ओढा काढला, त्यांनी खालतून ग्रामपंचायतीत त्या ठिकाणी मुरुम टाकला. इथून वयवाट झाल्यामुळं वरतील्या शेतकऱ्यांनी परत त्या ठिकाणी जो रिकामा रस्ता झाला त्याच्यावर होमवाचे ढिगल असतील, खताच्या गाड्या असतील, कोणी काय असतील ते तिथं अतिक्रमण केलं आणि त्याच्यामुळे हा उद्रेक झालाय. नाहीतर ग्रामस्थांच्या पातळीवर हा सगळा विषय मिटला होता. नाही. आता याच्यावर आमचे जे तलाठी आहेत ना शिंदे त्यांनी काय केलं एवढं पाहणं झालं तुम्ही. सगळा वाद महसूलमुळे वाढलाय. बघा तसं की आता जो रस्ता आपला चालू आहे त्या रस्त्याची 375 रुंदी आहे, बरोबर ना? 375,000 आहे. रोड आहे, मेन रोड आहे. 375 नाही रुंदी लांबी कशी आहे? रुंदी 375 375 आणि साईडला साईड पट्ट्या 4 किलोमीटरची लांबी आहे त्या रस्त्याची हो बरोबर आणि 375ची रुंदी आहे. 375ची रुंदी आपल्याला भेटत नाही कारण आपल्याला त्याच्यामध्ये अतिक्रमण झालं. हो. आता अतिक्रमण झालं तर ह्या स्थानिक लोकांचं काय म्हणणं आहे का तो तिकडचा जो ओढा आहे हो. तो ओढा सुद्धा लोकांनी भराव टाकून तो बुजवलेला आहे. तर याच्यामध्ये 2 गोष्टी करायला लागतील आता. एक म्हणजे स्थळ पाणी करून तातडीने तुम्ही तो ओढ्याचे सुद्धा जे आहे ना ती जागा सगळी मोजून घ्यायची. बरं ठीक. आपला नैसर्गिक ओढा काय हद्दीचा आहे चालेल. म्हणजे रस्त्यातलं पण अतिक्रमण तर काढायचं तर काढायचंच हो. आणि ओढ्याचं सुद्धा 100% अतिक्रमण काढून घे. काढायचं. अतिक्रमणला काही नातेवाईक नसतात, आत्मसोखी नसतात, ते कुणाचेच नसतात आणि आपली ती धारणाच आहे. चालेल. मी मोनिका चौकामध्ये तुम्हाला मी सांगतो रस्ता जो सिमेंट कोळचा करा ना मी अख्खा मार्केट यार्ड पासून शेवटपर्यंत तिथं असंच होतं आणि अख्खं गाव जमलं होतं. जे लोक धंदे करतो ते हात लावून द्यायला तयार नव्हते. शेवटी मी आलो तिथं बसलो, निर्णय केला. म्हटलं मी सांगतो तसं केलं तर तुम्ही याच्यामध्ये सही सर्वात बाहेर पडाल नाही तर मग मला कायदेशीर कारवाई हातात घ्यावी लागणार. सर्वांनी सहकार्य केलं, रस्ता चांगला झाला, अतिक्रमण सगळे निघून गेले. आपल्याला कुणाच्याही बाजूने जायचं नाही. रस्त्याची जी विड आहे आपली म्हणजे रुंदी ती आपल्याला आपली मिळाली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जे अतिक्रमण झालेलं आहे त्या रस्त्यावरचं प्लस ओढ्यावरचं हे दोन्ही काढायचं. विषय बरोबर, विषय संपला. ह्या दोन्ही गोष्टी करायच्यात आणि लगेच इमिजिएट करायच्या, थांबायचं नाही. आणि चर कोणी घातला असा रस्ता तोडला का तो? कोणी तोडला? असं कोणी सवय लावली होती? कोणी केले ते? ग्रामस्थांना खटले भरावे लागतील ना असं करायला लावलं. ऐका जरा, चूक आहे ही. कायदा हातात घ्यायचा अधिकार कुणाला नाही. ग्रामस्थ म्हटलं तर सही जेवढे असेल तेवढ्याला मग थांबावं लागेल. मग हे पिंपरी पेंढ्यासारखं होईल. ऐक जरा बाबा, पिंपरी पेंढ्यासारखं होईल. 187 लोक उचलली लगेच स्प्रिंगर लावून आणि ते 87 रडतायत. आज 4 वर्ष झाले आमच्या मागे लागून परत आता पाय जोडतायत. तो आता बोलताय पप्त धरताय, जबाबदार कोण राहणार उद्या या लोकांना? पळापळ होईल यांची आता एका मिनिटात.
तुम्हाला अजून माहित नाही या गोष्टी. असं नाही चालणार. या शिवभूमीचा कायदा आहे, हा कोणी हातात घ्यायचा नाही. तुमची काय अडचण आहे माझ्याकडे आले ना आजपर्यंत लोकप्रतिनिधी जिवंत आहे ना. मी 4 महिने झाले आज निवडून आलो. कोण काय आला आतापर्यंत माहिती इतर माणूस. कसं होतं, गाव पातळी मिटवायचं चाललं होतं नाही पहिलं. गाव हे तालुक्याच्या आतमध्येच आहे ना. हो बरोबर. जेव्हा गावात मिटत नाही तर कुठं आलं पाहिजे लोकप्रतिनिधी. मग. आणि मग नाही झालं तर मग सांगा ना. आम्ही न्याय देण्यासाठी बसलेलो सगळ्यांना. मेहरबानी करून असं शासकीय रस्त्याला हात लावू नका. हा गुन्हा आहे. तुमचं काय म्हणणं अंकुश, तुम्ही काम केलं लोकप्रतिनिधी म्हणून, 100%. हा गुन्हा आहे. आणि हा वळण लावू नका. हे आपल्या तालुक्यात कधीच कोणी केलेलं नाही. आणि निर्णय करायला ना लोकांची सेवा करायला आपण सगळे जबाबदार आहे. उद्यापासून आपण आमदार सगळे. साहेब, तुमचा मुद्दा 100% बरोबर आहे. पण जो सरकारी मालकीचा रस्ता आहे, तर तलाठी भाऊसाहेब तिथे जाऊन पंचनामा जर करीत असतील, चुकला असेल ऐका समजून घ्या. पण तो कागदावर चुकलाय, तो रस्त्यावर चुकलाय का येऊन. रस्ता तोडता येत नाही ना असा. शासकीय जोखीम कोण घेणार. कागदावरचा दुरुस्तीच आहे का स्थळ पाणी आपले दोन होत नाही का. पंचनामे दोन होत नाही का. होतात ना. लोकशाही आहे ही. काही गोष्टीचा आदल बदल हा कागदावर होऊ शकतो ना. नाही झालं का रेकॉर्ड आतापर्यंत 1000 वेळ केला ना सगळ्यांनी. पण अशा पद्धतीने रस्त्याला चर खाणं हा जरूर चांगला आहे का. आपला मेसेज चांगला आहे का. हे आता तसं जर काय म्हणतात साहेब, हा आम्हाला वरतून मेसेज आता आला, ही चुकीची गोष्ट आहे. मी त्याला काय म्हणतो शेवटी आता लोक, मी यायला नव्हतो खरं, मी चालवतो शेवटी पाहायला करायला. पण उद्या प्रशासन जर कागदावर येऊन जर त्यांनी काय उद्या 100-150ची नावाची यादी जर डिवाइसला पाठवली आणि रात्रीची गाडी आली, मग काय करायचं आम्ही. म्हणून मला धावधाव मी याला नाही म्हटलं होतं आधी. मी पळत आलो, सेन्सिटिव्ह गोष्ट व्हायला नको म्हणून. आता एक काम करा, ऐका बबनराव, तुम्ही एक काम करा, तुम्ही जाणकार मंडळी मला 1 मिनिट बोलू हा, द्या. बोला. तुमच्या लक्षात येईल विषय असा आहे साहेब, का एखाद्या ठिकाणी समजा एखाद्याचं अतिक्रमण आहे, समजा बुवा 4-5 फुटाचे अतिक्रमण केले. बरं, माझ्या ज्या गोष्टी लक्षात, मला काही त्या रस्त्याचं मला तिथे जायचं यायचं नाही. परंतु तो काय म्हणतो, का माझे हे अतिक्रमण काढत असताना पहिल्यापासून काढा, शेवटपर्यंत ते अतिक्रमण तुम्ही 70 फुटाचा रस्ता अख्खा मोकळा करा. पण सुरुवातीला तो रस्ता एवढा कुचुमे, लोकांनी भिंती बांधल्यात, बराक्या बांधल्यात, बंगले बांधल्यात, काही ठिकाणी घर आहेत. आणि तो जर शासकीय रस्ता तेवढा काढायला जर गेलो तर कुणीच काढून देणार नाही. ऐका सांगतो मला. ऐका जरा, ऐका. अरे विषय वेगळा आहे. ऐका, 70 फुटाचा रस्ता कुठंच नाही. मी तुम्ही सांगताय कुठं, तुम्ही बबनराव तुम्ही चुक. हे काय हायवे नाही नॅशनल, हा नॅशनल हायवे नाही. 1 मिनिट अभियंता आहे. ऐका हो, अशा काही गोष्टी आडव्या आहेत. असं नाही येते, काय नाही आडवं येत. तुम्ही काहीतरी वेगळं बोलताय. हा रस्ता किती मीटरचा पाहिजे आपल्याला, हे थांबा रे. अभियंते इथं बसलेत, ऐका जरा. हे आपल्याला रुंदी किती पाहिजे. साईड पट्ट्या गटर धरून 25 फूट भरपूर नाही, साहेब तोच वादाचे मुळे. नाही, नाही, तहसीलदार साहेब. अरे ऐकतोय बाबा, थांब जरा. ए थांबा जरा, ऐका. हाय थांबा, ताई बोल, ताई बोल, ताई बोला. ए ऐका रे. ए ताई ऐक जरा. हा बोलू द्या. एक बोल, तू एक तर बोलत तर बोलू दे. बोल. हा करेक्ट. ए बाळा थांब रे. हा बोल रे बाळा, काय बोलतो, बोल रे, बोल. मला एवढंच म्हणायचं, शांततेत सांग. आज एवढे दिवस झाले, 3 पिढ्या झाल्या, आता एवढी शाळेची मुलं रस्त्याने जातात, गावातून जातात. ज्याने अतिक्रमण केलं त्याने गुन्हा नाही केला का. आज फक्त गावकऱ्यांनी एकटं तिथं सर काढला, 2च दिवस झाले सगळं. आता गावकऱ्यांना तिथं पंचायत होती का नाही. मग ज्याने अतिक्रमण केलंय त्यांच्यामुळे आम्हाला आता ही वेळ आली आज. मग ते नाही का गुन्हे. आम्ही मान्य आम्ही जर काढलं आम्ही गुन्ह्यात आहे. ठीक आहे, आलं म्हणलं ज्याने आम्हाला ही वेळ आणली ना गुन्हा करायचा. राजा, आलं लक्षात घेतलं, नोटेड आहे. चल पुढे. दुसरं कोणाचं काय म्हणणं आहे. हा एकच म्हणणं आहे तुमचं सगळ्यांचं. बाई बोल ग. आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही आमचा रोड आहे ना जेवढा नकाशावर तेवढा आमचा खुल्ला करून देणे. मग आणि पोरांना म्हणजे शाळेत यायला जायला लय त्रास होतो. पोरं लय पार पडत पाण्यात, घरी फिरून येतात पोरं. मग होणारच ना त्यांची नुकसान. नुकसान नाही होणार मग काय होणार. आम्ही फक्त रोड कशामुळे रोड चांगला व्हावा सुधारानी म्हणून आम्ही रोड खांडलेला आहे. आपण आहे ना
जे आता अभियंत्याने सांगितले किती फूट लागतं आपल्याला दोन्ही बाजू मिळून, साईड पट्टी, मुख्य रस्ता आणि गटर धरून 25 फूट सफिशियंट म्हणजे मध्यपासून 25 फूट. नाही टोटल 25 फूट. साहेब तिथं वडाच काढून द्यायला लागले. गटर नाही तो वाडा आहे. अरे बाबा ओढा काढणार पुढचा तो, हा रस्त्याचा विषय चालू आहे. काढल्यानंतर रस्ता साहेब हा वडा काढल्यानंतर रस्ता. आता दोन गोष्टी आहे आमच्या साहेब, याच्यात दोन गोष्टी आहे. यांनी जे सांगितले ना की आता जे चालू आहे याच्यात दोन, एक तर याच्यावरती ग्रामपंचायतीने ग्रामसेवक त्याची पाठीवर तुम्ही जो अर्ज केला, फक्त अर्ज केल्यापर्यंत त्यात मोजणी झाली नाही. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा इमिजिएटली ती मोजणी करून घेऊन, म्हणजे तो ओढा जो आहे यांचं म्हणणं बरोबर की ओढा सोडून नये. म्हणजे पण आता प्रायमरी जो यांनी 375चा जो रस्ता राहिलाय वादातीत, तो रस्ता ऑलरेडी आपला आहे तो प्रॉपर चालू करून घेणं. परंतु त्याच वेळेस ग्रामपंचायतीने मला जो अर्ज दिलाय तो मी इमिजिएटली मोजणीला देतो. आपला वादातली विषय फक्त तेवढाच आहे, तो ते मधला 390 फुटाचा जो की त्याच्या अनुषंगाने तो आम्ही इमिजिएटली मोजणीला देतो. त्यामध्ये तुमच्याकडनंही मोजणी विभागाला तुमच्याकडनं एक पत्र द्या, माझ्याकडनं याच्या अनुषंगाने पत्र देतो. त्यामध्ये मी ओढा आणि त्यांचं मूळ क्षेत्र त्याचा डिमार्क करून घेतो. ते क्षेत्र एकदा डिमार्क झाल्यानंतर मग तो ओढा साईडने निघेल. मग त्यामध्ये आपल्याला जो मधला रस्ता आहे की 375 ही तर लांबी भेटते आपल्याला, म्हणजे रुंदी भेटते. त्यामध्ये फार तर आपल्याला जे पाईप जर टाकायचे म्हटलं तर पाईप टाकता येते. परंतु त्यामध्ये फक्त आमचं असं म्हणणं आहे की हे करत असताना तुम्ही रस्ता खांदून हा विषय, म्हणजे आहे तो पण रस्ता तुम्ही तुमच्याच लोकांना बंद करताय. उद्या एमर्जन्सी काही आपत्ती आली, काही मेडिकल हे झालं किंवा चर खांदून वगैरे हा जो रस्ता आपण बंद करतो, याच्यामध्ये आपल्याला ह्या नाही साहेब तुम्ही म्हणता त्याच्याप्रमाणे 100% आमची चूक आहे. पण ज्या वेळेस ग्रामपंचायतने तुमच्याकडे अर्ज दिला त्यावेळेस तुम्ही जर त्याच्यावर काही कार्यवाहीच करणार नसाल, आता तो जो मुलगा आहे तो काय बोलला, आम्हाला 3 पिढ्या आम्ही रस्ता मागतो, आम्हाला जर रस्ताच मिळत नसेल तर ते हे शेवटी वैतागून पाऊल उचललेलं आहे. 3 पिढ्यांचा त्यांनी कायदा हातात घेतला हे चूक आहे, हे ऐका, 100% बरोबर. 3 पिढ्यांचा उत्तर असं आहे, तो बोलल्याप्रमाणे ग्रामपंचायत जी आहे, ग्रामपंचायत हे तुमचं मंदिर आहे. याच्यात अर्ज ग्रामपंचायतीने 2023 ला एकदा दिलाय, त्याच्यावर काही पुन्हा लक्ष पण घातलं नाही कोणी, मोजणी पण करून घेतली नाही. साधी आले असते जिल्हा परिषद सगळे, हे होऊन गेले आधी, हे झाल्यानंतर मी होतो, पण एकदा सुद्धा इथल्या ग्रामपंचायत म्हणाय पाहिजे साहेब हे आमचं लेटर पडले त्या पेंटिंगला, आम्हाला मोजणीला ताकद द्या. काय देत नाही का आम्ही ताकद लगेच? प्रश्न असा आहे, आज सर खोदलाय, बाई 2 गोष्टी तुम्हाला आता एकदम क्लिअर करतो. आपण आता पहिलं माझं करा नंतर तुमचं करा, हे जे तुम्हाला जे इकडून तुम्हाला सांगतात ना, यांचं सगळ्यांचं ऐकायचं आता बंद करा मेहरबानी करून. आपण सगळे एक आहोत, हे काय वेगळे नाही, ते काय वेगळे नाही, मी काय वेगळे नाही, तुम्ही काय वेगळे नाहीत. वादांकित विषय कुठला ठेवायचा नाही. आपल्याला रस्ता जो आपण खोदून ठेवला तो मोकळा करायचा आणि इमिजिएट मी तुम्हाला सगळ्यांना आदेश करतो, आपण सर्व डिपार्टमेंट, ऑल डिपार्टमेंट आपण तातडीने उद्याच स्पॉट पंचनामे, आणि त्या महिला आमची आहे ना भगिनी काय ना गवळी मॅडम, तिला सांगायचं की उद्याच्या उद्या सगळी कामं सोडून भूमी अभिलेखचा उद्याच तातडीने त्या ठिकाणी सर्वे व्हायला पाहिजे. आणि जे अतिक्रमण ओढा आहे तो पण काढायचा आणि हा रस्ता सुद्धा उद्याच्या उद्या खुला करून घ्यायचा, अडचण राहणार नाही. इमिजिएट. चला धन्यवाद. तुम्हाला त्रास होणार नाही बाबांनो, अजिबात बिलकुल सुद्धा.